आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास सुरू झालेला आहे। एक ब्रेकिंग न्यूज आहे। ओमराजे निंबाळकरांच्या रॅलीत त्यांना चक्कर आली। धाराशिवमधील बातमी आहे। शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा मोठा फटका बसलाय। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅली दरम्यान उन्हात असताना चक्कर झालेली आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो। पाटील यांच्यावर आता सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅली दरम्यानची ही घटना आहे। शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा मोठा फटका बसलेला आहे। संपूर्ण राज्यातच उष्णतेची लाट पसरलेली आहे। त्याचा फटका आता आमदार कैलास पाटील यांना देखा बसलेला आहे। कैलास पाटलांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र आपण दृश्यामध्ये पाहतो की रॅलीमध्ये त्यांना अचानक चक्कर आली। सध्या उन्हाचा कडाका सुरू आहे। मराठवाड्यात देखील 40 अंशाच्या वरती तापमान गेलेलं आहे। धाराशिवमधील ही घटना आपण बघतो। शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा मोठा फटका बसलाय। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी बालाजी सुरोसे आपल्यासोबत आहेत। बालाजी, आता कैलास पाटील यांची प्रकृती कशी आहे? त्यांना चक्कर आली होती। नक्कीच आपण पाहतोय की धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आज खरं तर पाहिलं गेलं तर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी एक भव्य शक्ती प्रदर्शन धाराशिवमध्ये करण्यात येत होतं। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही रॅली सुरू असतानाच आमदार कैलास पाटील यांना अचानक चक्कर आली। ते जागेवरच कोसळले। कार्यकर्त्यांनी अगदी तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी दाखल केलेलं आहे। मात्र आता अद्यापर्यंत त्यांची तब्येत कशी याबद्दल अधिक माहिती मिळाली नाही, कारण कार्यकर्ते देखील हॉस्पिटलमध्ये आहेत। त्यांना आता त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणावर उन्हाचा पारा पाहायला मिळत होता। 40 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते धाराशिवमध्ये आज पाहायला मिळत होतं आणि प्रचंड मोठ्या या उन्हाच्या तडाख्यामुळे आज जो प्रकार घडलेला आहे त्यामुळे आता कार्यकर्ते देखील संभ्रमात पडलेले आहेत। हॉस्पिटलच्या बाहेर देखील आता गर्दी झाल्याची माहिती समोर आली आहे। निश्चितच बालाजी, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। उष्माघात एवढा वाढलेला आहे, 40 अंशाच्या पुढे तापमान गेलेलं आहे। प्रचार तरी कसा करायचा हीच भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची देखील आहे। आपण बघतोय आमदार कैलास पाटील यांना देखील उष्माघाताचा मोठा फटका बसलेला आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे।